T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये भारताचा पहिलाच सामना तगड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादला होतो। दोन्ही संघ अपराजित आहेत, त्यामुळे कोण कोणाचा विजयी रथ रोखणार हे रोमांचक असेलच। भारतीय संघही घरच्या मैदानावर खेळणार असला तरी दक्षिण आफ्रिकेला कमी लेखणार नाही, कारण याच अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेने आधीच 3 सामने खेळले। त्यांना इथल्या खेळपट्टीचा वातावरणाचा अनुभव आहे। अभिषेक शर्मा, ईशान किशनसह भारतीय फलंदाजांसाठी दक्षिण आफ्रिकेची पेस बॅटरी आणि मार्क्रमचं ऑफ स्पिन चक्रव्यूह मोठं आव्हान असेल। मार्को यान्सेनची उंची आणि व्हेरिएशन्स, रबाडाचा वेग आणि कॉर्बिन बॉशची अचूकता भारतीय संघाला सतावू शकते। हे सर्वच विकेट टेकिंग बॉलर असून त्यांनी ती ताकद या वर्ल्ड कपमध्ये दाखवली आहे। इतकंच नाही तर ऑफ स्पिनर विरुद्ध भारताची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही आणि हे स्पष्टच दिसलंय। त्यामुळे अभिषेक शर्मा आणि ईशान किशन विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्क्रम स्वतः सुरुवातीच्या ओव्हरला बॉलिंगला आला तर आश्चर्य वाटायलाही नको। भारतीय संघात असलेल्या डावखुऱ्या खेळाडूंचा भरणा पाहता ट्रिस्टन स्टब्सही गोलंदाजी करताना दिसू शकतो। केशव महाराजही दक्षिण आफ्रिकेकडे आहेच। दरम्यान क्विंटन डिकॉक, रिकल्टन आणि मिलर यांसारख्या डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध वॉशिंग्टन सुंदरला खेळवणं हा भारतासाठी मास्टरस्ट्रोक ठरू शकतो। याशिवाय डेथ ओव्हर्समध्ये ब्रेविस आणि स्टब्स यांना रोखण्यासाठी बुमराह आणि चक्रवर्ती यांना राखून ठेवणे ही भारतासाठी मोठी चाल ठरू शकते। लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अहमदाबादमध्ये जर खेळपट्टी काळ्या मातीची असेल तर वापरलेली असेल तर या सामन्यात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरेल हे नक्की। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या सामन्यात कोणाचा पारडा जड ठरेल आणि अभिषेक शर्माची बॅट या सामन्यात तरी तळपेल का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सकाळ स्पोर्ट्सला नक्की फॉलो करा।